सुरुवातीला एक मोठी बातमी सामनाच्या अग्रलेखामधून रोखठोक या सदरामधून आज संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना त्याच्या कार्यपद्धतीवरून एक सल्ला दिलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे हे नक्कीच बदलले असते अशी लोकभावना आहे, असं संजय राऊत यांनी रोखठोक या सदरामध्ये म्हटलंय। आज विरोधकांमध्ये लढण्याची इच्छाशक्ती दिसत नाही, पण तलवारीला तलवार भिडवणारं नेतृत्व याकडे महाराष्ट्रामध्ये टिकेल असं देखील राऊतांनी आजच्या रोखठोक या सदरामध्ये लिहिलेलं आहे। पत्ता घातला असता तर निकालाचे आकडे नक्की बदलले असते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मी काढण्यात टोचले। माझ्या भावना व्यक्त केल्या, लोकांच्या भावना आहेत की यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विरोधी पक्षात जोपर्यंत आम्ही विरोधी पक्षात आहोत तोपर्यंत प्रत्येक निवडणूक आम्ही गांभीर्याने घेतलीच पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे। मी लिहिणारा माणूस आहे, बोलणारा माणूस आहे, मी लिहिलं आणि बोल ठीक आहे। तर सामनाच्या रोखठोक या सदरामध्ये संजय राऊत यांनी नेमकं आज काय लिहिलंय आपण बघूया। लढण्याची जिद्द आणि प्रेरणादायी नेतृत्व असेल तर राजकारणामध्ये पैसा हा पाचोळ्यासारखा उडून जातो। आज विरोधकांमध्ये लढण्याची इच्छाशक्ती दिसत नाही, पण तलवारीला तलवार भिडवणारं नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रामध्ये टिकेल। महाराष्ट्रात खऱ्या शिवसेनेची पिछेहाट म्हणजे महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या विचारांची पिछेहाट। विरोधी पक्षांच्या पिछेहाटीला फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणं चुकीचं आहे। लोकभावना अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते। अनेक ठिकाणी पैसेवाले अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत। शेवटी आत्मबल आणि जिद्द महत्वाची आहे। दरम्यान सामनाच्या अग्रलेखावरती आणि या रोखठोकच्या लेखावरती राऊत आणि उदय सामंत यांनी म्हटलंय, आपण बघूया। पालथा घातला असता तर ना फक्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला घाला, आता कुठच्याच निवडणुका राहिल्या नाहीत। काय विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी पालथा घातला असता तर 100 पैकी 50 आल्या असत्या। नंतर कुठची निवडणूक झाली, नगरपालिका झाली, 8 नगराध्यक्ष निवडून आले, त्यातले 3 आता आमच्यासोबत येतात म्हणजे 5 राहिले। ते फिरले असते तर काहीतरी 15-1 आले असते असं त्यांचं म्हणणं आहे। नंतर महानगरपालिकेची निवडणुका झाली, त्याच्यामध्ये आम्ही 425 पर्यंत गेलो, ते 124ला थांबले। तेव्हा फिरले असते तर महानगरपालिका निवडून आल्या असत्या। आता तर बघितलं कोकण पट्ट्यामध्ये जिथं हे सगळे मिरवायचे की आम्हीच आहोत आम्हीच आहोत, तिथं माझ्या जिल्ह्यात 40 जागेवरनं 5 जागेवर आलेत आणि आम्ही तसं बघायला तर शून्यावर होतो, आम्ही 41 जागेवर गेलो। त्याच्यामुळे हे फक्त बोलायचं आणि ते बोलले की तुम्ही ब्रेकिंग करता म्हणून त्यांना ते आवडतं बोलायला। महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्की बदलले असते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निकालाचे आकडे बदलले असते। संजय राऊत आणि सामनात ठाकरे बंधूंचे कान टोचले। हो, तो महाराष्ट्र पालथा घालण्यासाठी घरांच्या बाहेर निघायला लागतं ना। मुंबई पालथी घातली होती, काय झालं मुंबईमध्ये सत्ता आली नाही, म्हणून संजय राजाराम राऊतला बोलीन की थोडं जरा शुद्धीत जेवढं लवकर येतील तेवढं बरं आहे। बघूयात पुढची बातमी।